नमस्कार मित्रांनो, मी आहे सुशांत गायकवाड आणि तुम्ही बघत आहात स्टप बॉर्न बँकर. तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ बनवत आहे मी की इथं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये मी सप्टेंबर महिन्यात जॉईन केलं होतं आणि ऑलमोस्ट 6 महिने पूर्ण होऊन झालेले आहेत. 6 महिने झालेले आहेत आणि मी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे की 6 महिन्यामध्ये मला महाराष्ट्र ग्रामीण बँकेमधलं वर्क कल्चर कसं वाटलं, इथली कामाची पद्धती कशी आहे आणि त्या सर्वच गोष्टी. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर शेवटचा व्हिडिओ होता की मी IDBIमधून रेजिग्नेशन दिलं आणि त्याच्यानंतर पुढच्या कॉलसाठी मी वाट बघत होतो, असा शेवटचा व्हिडिओ होता. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 7 ते 8 महिने झाले या चॅनलवर कोणतेही अपडेट नव्हतं आणि कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ वगैरे मी पोस्ट केला नव्हता. कारण की त्याचं कारण असं होतं की मी इथं जो आलो त्याच्यानंतर सर्व सेटअप वगैरे झाला, मी व्हिडिओ रेकॉर्ड्स वगैरे केले. परंतु इथं माझं कामाचं लोकेशन आहे लातूरमध्ये, देवणी तालुका. आणि सुरुवातीला काय झालं, मी जेव्हा आलो तेव्हा मी याच्या आधी होतो फलटणला IDBIमध्ये आणि तिथं मला 5Gचं कव्हरेज होतं, नेटवर्क मिळायचं 5Gचं. आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे शूट केलं की सेम डेला अपलोड वगैरे करायचो. आणि इथं आलो मी आणि मला ते 5Gचं कव्हरेजच मिळत नव्हतं आणि डेटा लिमिटेड 2 GB होता आणि व्हिडिओज माझे हे 700-800 MB होत होतं तयार. तो जातच नव्हता, मग अपलोड करण्याचा प्रॉब्लेम होता कारण की वेळ घेत होता. परंतु नंतर मला रिअलाईज झालं की इथं देवणीमध्ये पण 5Gचं कव्हरेज आहे. ते माझ्या रूममध्ये नाही आहे, परंतु जर मी कुठं मोकळ्या स्पेसमध्ये गेलो, जसं की एस.टी स्टँड देवणीचं, तर मला तिथं मिळू शकतं. त्याच्यानंतर मग आता मला लक्षात आलं, त्यामुळे आता मी ठरवलं की आता मी रेग्युलरमध्ये याच्यामध्ये अपडेट्स वगैरे टाकेन. मग माझ्या मनात आलं की आता 6 महिने पूर्ण झालेले आहेत, तर ग्रामीण बँकेबद्दल रिव्ह्यू द्यावा. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तुम्ही कामाची जर पद्धत सांगितली तर IDBI आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक सॉरी, याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे फरक दिसून येतील. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आणि IDBIमध्ये पूर्ण आणि पहिला बदल हा आहे कामातला की डॉक्युमेंटेशन. IDBIमध्ये जे काम होतं ते पूर्णपणे बऱ्यापैकी सेंट्रली होत होतं की एक तिथं RPO नावाचं एक युनिट असायचं आणि सगळे जे डॉक्युमेंट्स असेल, मोबाईल नंबर चेंज असेल किंवा बाकीच्या मिसलेनियस रिक्वेस्ट आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण गोष्टींसाठी तुम्हाला डॉक्युमेंटेशन करायला लागायचं. फॉर्म वगैरे घेऊन मग ते PDF बनवून ते एक CMR नावाचं पोर्टल आहे तिथं अपलोड, म्हणजे क्रिटिकल मिसलेनियस रिक्वेस्ट, त्याच्यामध्ये अपलोड करावं लागायचं. इन द केस महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ही कामं ब्रांचमधून केली जातात. फॉर्म्स वगैरे कलेक्ट करणं सेमच राहते, KYC वगैरे घेणं, परंतु ती कामं आम्ही इथं ब्रांचमध्ये करू शकतो महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये. आणि IDBIमध्ये ते प्रोसिजर वाढायची. दुसरी गोष्ट होती IDBIमध्ये अशी होती की IDBIमध्ये प्रत्येक गोष्टी करायची म्हटलं की त्याची ते एक पद्धत ठरलेली असायची. फ्लेक्झिबल तिथं होता येत नव्हतं की इन केस आपल्याला एखादी गोष्ट, समजा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तर आपल्याला ते अर्जंट करायचं आहे, मग आजच्या आज लगेच करू, नाही होऊ शकत असं. त्यामुळं काय व्हायचं, कामाचा गट्टा, आज घेतलेले फॉर्म, उद्या घेतलेले फॉर्म, मग ते पहिलं काम होईपर्यंत तो गट्टा वाढत जायचा आणि त्या गठ्ठ्याचा परिणाम असा व्हायचा की आपल्या पुढे डेस्कमध्ये काम खूप दिसायचं. पण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये ब्रांचमध्ये काम होत असल्यामुळं आल्या जसे कस्टमरने रिक्वेस्ट सबमिट केली, विदिन 5 मिनिट आपण ते काम करतो, सगळं व्हेरीफाय करतो, त्याचे सिग्नेचर वगैरे, आणि त्या गोष्टी आपण लगेच तर संपवतो. त्यामुळे काम असं पेंडिंग राहत नाही आणि IDBIमध्ये कामाची पेंडन्सी नसते ते. परंतु IDBI मोस्टली ह्या सिटीमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळं तिथं बाकीचे कामं पण जास्त राहत आहेत, क्राऊड जास्त राहतोय, त्यामुळे तिथं काम जास्त राहत आहे. दुसऱ्या गोष्ट, कॅशमध्ये मला फरक जाणवला चांगलाच की IDBIमध्ये कॅशचा विषय असं होता, तिथं फिनॅकल सिस्टम होती. इथं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये इथं आपल्याला आहे TCSची बँक्स म्हणून. तर बँक्समध्ये कॅशसाठी खूपच एक नंबर काम आहे, कारण की जर ॲज अ तुम्ही इथं माझी पोस्टिंग ॲज अ असिस्टंट, लाईक काय म्हणतात त्याला, ऑफिस असिस्टंट आहे, म्हणजे मल्टिपल टास्क आहेत. तो माझं मुख्य काम आहे ॲज अ कॅशियर, मी इथं ड्युटी परफॉर्म करते. तर महत्त्वाचं आहे डिफरन्स फिनॅकल आणि बँक्समध्ये की तुम्ही फिनॅकलमध्ये ज्या एंट्रीज करता, पैसे घेणे आणि देणे, याचं तुम्हाला आतमध्ये सिस्टम रेकॉर्ड ठेवत नाही की तुम्ही कितीच्या नोटा घेतल्या, कितीच्या नोटा दिल्या, ते तुम्ही स्वतः टॅली केल्यानंतर स्वतः एक एक्सेल शीट मेंटेन ठेवायची असते. परंतु इथं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सिस्टम अशी आहे की तुम्ही पैसे घेताना आणि पैसे देताना दोन्ही वेळेस तुम्ही काय करत असता की समजा एखाद्याने 1000 रुपये जमा केले, 500च्या 2 नोटा दिल्या, तर आपण लगेच इथं नोंद करत असतो की 500च्या 2 नोटा माझ्याकडे आलेल्या आहेत. मग तुमच्या ड्रॉवरला आधी तुमच्या ज्या गल्ल्यामध्ये समजा 100 नोटा होत्या, तर त्याच्यामध्ये 2 नोटा 102 नोटा तयार झाल्या, मग याचं रेकॉर्ड सिस्टम ठेवत आहे. त्याच्यामुळे इथं कॅश टॅली करणं खूप सोपं आहे. आणि एक तिसरा फरक आहे बँकिंग अवर्सचा. इथं पर्टिक्युलरली माझ्या ब्रांचचं सांगतो मी, इथं 10:30 ते 4:30 हा बिझनेस अवर आहे
आणि फलटणला होतो मी IDBIला, तेव्हा ते 10 ते 4 होतं. त्याच्यामुळं मग सकाळी जेव्हा उठतो मी 8:30 पर्यंत जरी उठलो तरी माझं ते होऊन जातं. कारण की फ्लेक्झिबल इथं राहता येते. आणि दुसरी गोष्ट एक्झिट टाईम. मला IDBIमधून बाहेर पडताना अराउंड 8 ते 8:30 हा टाईम नॉर्मल होता. आणि माझ्यासाठी नॉर्मलाइज झालं होतं. मी मान्यच केलं होतं की बँकिंग अवरच एवढे आहेत माझ्यासाठी. म्हणजे बँकिंग अवर 4 वाजता संपली तर मला पुढे जे कामाचा गठ्ठा असायचा, बाकीच्या ट्रान्सफर्स वगैरे, त्या गोष्टी चेक वगैरे मारण्यात तो जो वेळ जायचा त्याच्यामध्ये माझा वेळ तेवढा होत होता. परंतु इथं 5:30 वाजेपर्यंत बँकेचा टाईम आहे तसा आणि आम्ही 5:45-6 पर्यंत रिलीव्ह होत जातो, इथून निघून जातो आम्ही. तर ती एक गोष्ट आहे की बँकिंग अवर्स खूप कमी आहेत. कॅशचं काम सोपं पडतं इथं. आणि अजून एक चांगली गोष्ट मला महाराष्ट्र ग्रामीण बँकेबद्दल सांगूशी वाटते. इथं गोष्टी प्रेरक आहेत तुम्हाला अभ्यासासाठी. जर तुम्ही विचार करत असाल की मला पुढे जाऊन रिझर्व्ह बँकेची RBI ग्रेड बी असेल, RBI असिस्टंट असेल किंवा रेग्युलेटरी बॉडीज असतील, MPSC असेल, UPSC असेल इन केस जर एखादा त्यासाठी जर प्रयत्नशील असेल तर त्या गोष्टी करणं तुलनेने शक्य आहे. कारण की तुम्ही 6 वाजेपर्यंत फ्री होताय आणि 6 ते 12 असे 6 तास तुमच्याकडे मिळू शकतात. इन केस जर तुम्ही अभ्यास करण्यासाठी जागणार असाल तर. एखादा तास जेवण्यासाठी वगैरे बाकी अदर ॲक्टिव्हिटीसाठी गेलं तर 5 तास तुम्ही रेग्युलर अभ्यास करू शकता. सकाळी उठून तुम्ही एक दुसरा तास अभ्यास करू शकता. तर हा एक चांगला मोटिवेशनल भाग आहे RRB मध्ये काम करण्याचा, पर्टिक्युलरली महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये. अजून एक गोष्ट मला सांगूशी वाटते की जी मॅनेजमेंट सिस्टम आहे इथं, ही खूपच म्हणजे एक ऑफिसर, एक क्लेरिकल आणि मॅनेजर सर. इथं ब्रांच मॅनेजर म्हणतात त्यांना, BM सर. तर कॉपरेटिव्ह आहेत सर्व. मी बऱ्यापैकी मी जेव्हा सुट्टीसाठी अप्लाय वगैरे करतो, माझी सुट्टी परीक्षा असेल किंवा माझा दुसरा कोणता प्रोग्राम असेल, तर मला सुट्टीसाठी वगैरे अडचण येत नाही. लगेच ही गोष्ट ॲक्सेप्ट केली जाते. कारण की कामाचा लोड कुठं गेली ते आपलं काम तर करायचंच आहे. आपलं पेमेंट त्याच गोष्टीचं मिळतं की आपण इथं काम करतोय. परंतु इथं काम करायला आनंद येतोय, मजा येते. ॲक्च्युली इथं मी सप्टेंबरला आलो आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि हे 3 महिने. आता एप्रिल महिना चालू आहे. 7 महिने पूर्ण झाले. मला अक्षरशः कळलं नाही की 7 महिने झाले कसे आणि किती फास्ट झाले. फक्त 5 महिने बाकी आहेत. माझे प्रोबेशन संपेल, मी तर कन्फर्म होईल आणि बाकीच्या फॅसिलिटी वगैरे लाईक CL असेल, ह्या सर्व गोष्टी मला तर मिळणार आहेत. मला आनंद होतोय की महाराष्ट्र ग्रामीण बँक मी चूज केले. फक्त एकच गोष्टीचं दुःख नाही म्हणू शकत, पण एक खंत आहे की मी आहे पश्चिम महाराष्ट्रातला, साताऱ्याचा आहे मी. आणि या बँका सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात नाही आहेत. पुण्यामध्ये आहेत. पुण्यात जायचे चान्सेस आहेत भविष्यामध्ये. परंतु तुर्तास तरी ट्रान्सफर 5 वर्ष करता येत नाही. त्यामुळे मला माझ्या घरापासून हे डिस्टन्स जो आहे तो 450 किलोमीटरच्या आसपास आहे. तर मला जो शनिवार रविवारचा स्पेस भेटतो, मला त्यात जावं लागतं आणि सगळा जो वेळ आहे तो प्रवासात जातो. जवळपास 8 तास घरी जायला, 8 तास माघारी यायला. तर त्याच्यामुळे तेवढंच एक आहे की डिस्टन्स खूप आहे. अदरवाईज महाराष्ट्र ग्रामीण बँक इज वन ऑफ द बेस्ट इन पॉईंट ऑफ एम्प्लॉईज, इन पॉईंट ऑफ वर्क कल्चर. एवढंच सांगतो मी. जर तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर यू आर फ्री टू फिल कॉमेंट्स. ओके, थँक्यू गाईज.